नमस्कार मंडळी. तर आज मी बनवले ओल्या खोबऱ्याची गुळवडी म्हणजे नारळाचीच. काय केलं आहे, नारळ घेतला, खवून घेतला आणि त्याच्यानंतर कढई ठेवली गॅसवरती. त्याच्यामध्ये तूप ॲड केलं आणि खवलेला नारळ 2 वाट्या मी ॲड केलं. आणि 2 वाट्या ॲड केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पूर्ण भरून आपल्याला त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत गूळ संपूर्णपणे खोबऱ्यामध्ये वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे. आणि गूळ पूर्णपणे आपला जेव्हा खोबऱ्यामध्ये वितळेल तेव्हा हे मिश्रण आपलं रेडी झालेलं असेल. तर बघू शकता थोडंफार सुक्कं आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये मी इलायची टाकले आणि थोडंसं त्याच्यामध्ये जायफळ, टेस्टसाठी आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे. खूप अप्रतिम टेस्ट येते जायफळ आणि इलायचीने. आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की गूळ कमी आहे तर तुम्ही गुळाचं प्रमाण देखील वाढवू शकता, तुमच्या अकॉर्डिंग आहे. थोडं 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 करून गूळ आपल्याला ॲड करायचं आहे. तोपर्यंत एका ताटाला आपण तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. सर्व साईडून व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. आणि ते बघू शकता आपलं गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण रेडी झालं आहे. ताटामध्ये काढून घेणार आहे आपण गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण. थोडं थोडं करून काढायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित सर्व साईडून आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ताटामध्ये, जेणेकरून आपल्याला वडी करायला सोपं पडेल. आणि हाताच्या साहाय्याने करू शकता, गरम होतं पण हाताच्या साहाय्याने देखील केलं तरी व्यवस्थित आपल्याला जेवढी जाड हवे, आपल्याला किती जाड हवे त्या अकॉर्डिंग आपल्याला वडी व्यवस्थित थापून घ्यायची आहे. आणि वडी थापून झाल्यानंतर त्याला आपल्याला सुरीने कट करायची आहे. बघू शकता छोट्या छोट्या साईजमध्ये कट करू शकता तुम्ही वडी आणि खूप अप्रतिम लागते. कट करून झाले, वडीला थोडा वेळ आपण थंड करायला ठेवणार आहे. आणि वडी एकदा थंड झाली की त्याचे पीस आपोआप निघून येतात. बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी वडी झालेली खोबरा गुळाची. नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. आणि मी बनवलेल्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.